बाजीराव जेव्हा आपल्या मातोश्रींना म्हणतात की आई आता मी ब्राह्मण कुठे उरलोय, मी क्षत्रिय झालोय, आता प्रत्येक वेळेला युद्ध होणार आहे, प्रत्येक युद्धात हिंसा होणार आहे आणि या हिंसेचे पापक्षालन करण्यासाठी, प्रायश्चित्त करण्यासाठी प्रत्येक वेळेला मी पूजा करावी असं अपेक्षित नाहीये, त्यामुळं आता मी पूजा करणार नाही हे बाजीराव आपल्या मातोश्रीला ठणकावून सांगतो आणि धर्मसत्तेचं प्रायश्चित्ताची गोष्ट टाळून देतो. मंडळी, धर्मसत्ता आपापलं काम करत असते, राजसत्ता आपापलं काम करत असते. या सगळ्या उदाहरणावरून जुन्या काळात धर्मसत्तेचा बळ होतं, धर्मसत्ताच नियंत्रित करत होती, हे सगळं मिथक पसरवल्या गेलं आहे. कारण या निमित्ताने धर्माला बदनाम करता येतं, हाच त्यामागचा हेतू आहे. नैतिकता, नियम आणि चांगुलपण याचे वस्तुपाठ घालून देऊन जगण्याची दिशा सांगणारा आमचा धर्म कधीच कोणाला त्रासदायक ठरत नसतो.